हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मटण करी, झटपट, पटापट. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. मी मटण आहे ते मिठाच्या पाण्याने 2 वेळा धुवून घेतलं होतं आणि साध्या पाण्याने 2 वेळा धुवून घेतलं होतं. असं मी मटण 4 वेळा धुवून घेतलं आहे. मग आपण त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, गरम मसाला, तिखट मसाला, हळद, मटण मसाला आणि कांदा तळलेला टाकून घेऊया आणि लिंबाचा रस त्याचबरोबर टाकून घेऊया. लिंबाचा रस मी 1 लिंबू घेतला होता, तो पूर्ण मी टाकून घेतलेला आहे. आता आपण त्याला मिक्स करून छान ठेवून देऊया 15 मिनटं. 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण फोडणी घालून घेऊया. फोडणीसाठी जास्त काही घेतलेलं नाही आहे. आलं आणि लसूण मी ठेचून घेतलेला होता, तो मी तेलात टाकला आहे आणि खडे मसाले टाकले आहेत आणि त्याचबरोबर कांदा टाकून घेतला आहे. आणि आता मी मीठ आणि हळद टाकून घेतली आहे. बाकीचे मसाले मी मटणाला लावून ठेवले आहेत, त्यामुळे मी बाकी मसाले काही टाकलेले नाही आहेत. आता आपण मटण टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया त्याला. मटण मस्तपैकी छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये पाणी टाकून घेऊयात आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. कुकरचं झाकण लावून आता आपण कुकरला 3 शिट्या काढून घेऊयात छानपैकी. इथे मी 3 शिट्या काढून घेतलेल्या आहेत कुकरला. 90% मटण आपलं शिजलं असेल. आता आपण परत एकदा फोडणी देऊया. इथे मी फोडणीमध्ये कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि मसाल्यांमध्ये तिखट मसाला, मटण मसाला, हळद आणि कांदा लसूण मसाला टाकून घेतला आहे. आता इथे मी घरी केलेला गोडा मसाला टाकून घेते आहे. गोडा मसाल्याची रेसिपी मी यूट्यूब शॉर्टवर अपलोड केली आहे, तुम्ही नक्की बघा. आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया. गोडा मसाला आणि मसाले सगळे एकजीव झाले पाहिजेत असं चांगलं छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊया आणि उकळ आली की आपलं मटण आहे ते त्यामध्ये टाकून घेऊयात. आता मी इथे चांगलं सर्व मिक्स करून घेणार आहे. छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण त्यावर कोथिंबीर टाकून घेऊयात आणि झाकण मारून 10 मिनटं चांगलं शिजवून घेऊयात. चला तर मग बघूया आपलं मटण शिजलेलं आहे का. चला, आपलं मटण छान असं शिजलेलं आहे. मस्तपैकी ग्रेव्ही पण झाली आहे. मी एवढीच ग्रेव्ही ठेवणार आहे. हे मटण भाकरीबरोबर, वड्यांबरोबर आणि भाताबरोबर अगदी मस्त लागतं. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं होतं. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.